हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू एक्सप्लोर फिजिक्स. आय ऋषिकेश विभूते. आपण HCV सिरीजमध्ये आहोत आणि आज मी एक नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे जो की JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स्ड, नीट आणि CET या तिन्ही एक्झाममध्ये याच्यावरती भरपूर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. या चॅप्टरचं नाव आहे इलॅस्टिसिटी. वेगवेगळ्या बुक्समध्ये हा चॅप्टर वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. यामध्ये आपण बेसिकली यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, त्यानंतर रिजिडिटी मॉड्युलस हे सगळे कॉन्स्टंट्स पाहतो, राईट. HCV या चॅप्टरमध्ये म्हणजे कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स या बुकमध्ये हा चॅप्टर नंबर 14 आहे बुक 1चा, अंडर द टायटल सम मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ठीक आहे. काही दुसऱ्या बुक्समध्ये इलॅस्टिसिटी या नावाने पण हा चॅप्टर असू शकतो. ठीक आहे. पण कॉन्सेप्ट्स त्याच आहेत, त्याच टाईपचे आपण प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे. सो आज आपण ऑब्जेक्टिव्ह 1चे क्वेश्चन्स पाहतोय. परत एकदा फक्त 5 प्रश्न. ठीक आहे. तुम्ही जर मी HCV सिरीजमध्ये अजून जे काही चॅप्टर्स अपलोड केलेले आहेत, त्याचे सोल्युशन्स जे अपलोड केले आहेत ते जर पाहिले नसतील तर सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही तेही चेकआउट करू शकतात. चालेल. आपण लगेच स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 ऑफ ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे. रिमाइंडर, प्लीज हे प्रश्न अगोदर तुम्ही स्वतः अटेम्प्ट करा. डेफिनेटली तुम्हाला कुठेतरी डाऊट येईल आणि मगच सोल्युशन पहा. ठीक आहे. चलो तर मग क्वेश्चन नंबर 1 बघा. A rope 1 centimeter in diameter breaks if the tension in it exceeds 500 Newton. The maximum tension that may be given to a similar type of diameter 2 centimeter is. बघा काय म्हटलेलं आहे की एक वायर आहे ज्याचं डायमीटर 1 सेंटीमीटर आहे, पण ती वायर काय म्हणता येते 500 न्यूटनपेक्षा जर जास्त टेन्शन जर अप्लाय केलं तर ब्रेक होऊ शकते. म्हणजे 500 न्यूटन हे काय आहे? 500 न्यूटन हिअर इज द ब्रेकिंग टेन्शन असं म्हणता येईल, ऑर द मॅक्सिमम फोर्स दॅट इट कॅन अलाव. करेक्ट. तर आपल्याला एक कॉन्सेप्ट असते कॉल्ड ब्रेकिंग स्ट्रेस. ठीक आहे. आपल्याला स्ट्रेस ही क्वांटिटी तर माहितीच आहे, बरोबर. स्ट्रेस ही क्वांटिटी तर आपल्याला माहितीच आहे. काय असते स्ट्रेस? इट इज फोर्स अपॉन एरिया, बरोबर. तर मग या स्ट्रेसवरतीच रिलेटेड एक अजून एक क्वांटिटी डिफाईन करता येत असते, ब्रेकिंग स्ट्रेस. ठीक आहे. ब्रेकिंग स्ट्रेस. ब्रेकिंग स्ट्रेस म्हणजे काय? जसं नावामध्येच आहे, एक असा स्ट्रेस, एक असा फोर्स पर एरिया ज्यासाठी ती वायर तुटेल. ठीक आहे. मग ब्रेकिंग स्ट्रेसला कसं डिफाईन करतात? तर इट इज मॅक्सिमम फोर्स डिवाइड बाय दॅट एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द वायर. ठीक आहे. म्हणजे आपल्याला याचा वापर करायचा आहे. हे मॅक्सिमम फोर्स आपल्याला दिलेलं आहे आणि डायमीटर दिलेली आहे, राईट. आता इथं खूपच एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे, ती माहीत असणं जरुरी आहे, नाहीतर मग हा प्रश्न करताच येत नाही. अँड द कॉन्सेप्ट इज ब्रेकिंग स्ट्रेस कशावरती डिपेंड करत असतो. हे जर तुम्हाला माहीत असेल तर चुटकीसरशी हा प्रश्न होऊन जाईल. जर हे माहीत नसेल तर मग तसाच जातो, वेळ जातो याच्यामध्ये. ठीक आहे. तर ही नोट तुम्ही करून घेणं जरुरी आहे तुमच्या नोटबुकमध्ये. इम्पॉर्टंट पार्ट आहे हा, की ब्रेकिंग स्ट्रेस डिपेंड्स only on the type of material. जसं यंग्स मॉड्युलस हा फक्त त्या मटेरियलच्या टाईपवरती डिपेंड करत असतो, तसा ब्रेकिंग स्ट्रेस पण मटेरियलच्या टाईपवरती डिपेंड करतो. ब्रेकिंग स्ट्रेस साईज आणि शेपवर डिपेंड करत नाही, बरं का. दुसरा नोट तुम्ही इथंच टाकू शकतात. ब्रेकिंग स्ट्रेस is independent of size, है ना. साईज वरती डिपेंड नाही करत, म्हणजे एरिया किती आहे, लेंथ किती आहे यावर ब्रेकिंग स्ट्रेस डिपेंड करत नाही. बघा स्ट्रेस म्हणतोय बरं का मी, म्हणजे फोर्स अपॉन एरिया डिपेंड करत नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला तिने काय म्हटलेलं आहे की एक वायर आहे बाबा आपल्याकडे, ही अशी ही एक वायर आहे ज्याची डायमीटर 1 mm आहे, है ना. डायमीटर त्याची 1 mm आहे. ओके. ही अशा पद्धतीनं डायमीटर आहे. मी रेडियस काढली होती अगोदर. ही डायमीटर आहे. आणि मग दुसरी एक वायर आहे ज्याची डायमीटर याच्या डबल आहे, 2 mm डायमीटर आहे इथं. ठीक आहे. सेम मटेरियलपासून बनलेले असल्यामुळं या दोघांचा ब्रेकिंग स्ट्रेस सेम असला पाहिजे, कारण की तो शेपवरती, साईजवरती डिपेंड करत नाही आहे. साईजवरती डिपेंड करत नाही आहे. सिलेंड्रिकल साईज असल्यामुळे आपण शेपचा विचार करत नाही आहोत. सो ब्रेकिंग स्ट्रेस सेम आहे. बघा ब्रेकिंग टेन्शन सेम नाही आहे. ब्रेकिंग टेन्शन म्हणजे काय? फक्त हा न्यूमरेटर फोर्सबद्दल बोलणं झालं.
तो डेफिनेटली सेम नाही आहे. सेम काय असलं पाहिजे, फोर्स अपॉन एरिया. सी इथं एरिया बदलतोय ना, तर मग फोर्स पण बदलला पाहिजे. ठीक आहे, तर आपण काय करतोय, याचा वापर करतोय की ब्रेकिंग स्ट्रेस सेम घेतोय दोघांचा. ठीक आहे, पहिल्या केसमध्ये असणारा स्ट्रेस मस्ट बी इक्वल टू दुसऱ्या केसमध्ये येणारा स्ट्रेस. ठीक आहे, सो दॅट इज फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू F2 अपॉन एरिया. कळतंय. आता इथला ब्रेकिंग टेन्शन किती दिला होता त्यांनी, 500 न्यूटन होता, आणि इथला एरिया काय होता, पाय इंटू आर स्क्वेअर. रेडियस किती आहे, 1 mm च्या अर्ध. सो 1 mm डिवाइड बाय 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू F2. दुसऱ्या केसमधला आपल्याला ब्रेकिंग टेन्शन काढायचं आहे, आणि A2 जो आहे दॅट इज पाय इंटू ह्याचा एरिया किती होईल, रेडियस होणार 1 mm है ना. सो आपण लिहूयात डायमीटर बाय 2 त्याचा होल स्क्वेअर. बघा मी असं लिहितोय, थोडंसं सोपं जाईल, अजून काही नाही. पाय कॅन्सल होईल, 2 चा स्क्वेअर इकडं पण आहे, इकडं पण आहे, ते कॅन्सल होईल. mm चा स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथे शिल्लक काय राहील, 1 स्क्वेअर, आणि तिथे राहील 2 स्क्वेअर. सो मी इथे लिहितो त्याच्या पुढचं 500/1 इज F2 अपॉन 4. मग हा 4 इकडं मल्टिप्लाय करा, F2 इज इक्वल टू 2000 न्यूटन. म्हणजे या वायरला ब्रेक करण्यासाठी 2000 न्यूटन लागेल, वेरॅज इथं फक्त 500 न्यूटन पुरेसं आहे. मग असं का झालं, आता थोडंसं नीट विचार करा. हे तर मॅथमॅटिक्स झालं, दॅट इज ओके. 4 पट फोर्स का झाला है ना, वायर तर सेम टाईपची होती, सेम मटेरियलनं बनली होती है ना. 4 टाइम्स का बरं झाला फोर्स, कारण डायमीटर डबल झाली आहे, म्हणजे रेडियस डबल झाली आहे, म्हणजे एरिया 4 पट झालेला आहे है ना. एरिया जर 4 पट झाला होता तर ब्रेकिंग स्ट्रेस सेम ठेवण्यासाठी, हे बघा हे सेम ठेवायचं आहे, हे सेम ठेवायचं आहे, पण एरिया 4 टाइम्स व्हायला ना, मग त्यानुसार फोर्स पण मग 4 टाइम्स व्हायला पाहिजे. त्याशिवाय तो फोर्स अपॉन एरिया हा रेशो सेम राहणार नाही. कळतंय. म्हणून एरियानुसार तो ब्रेकिंग फोर्स वाढत जातो टू कीप द ब्रेकिंग स्ट्रेस कॉन्स्टंट. आणि खूप लॉजिकल आहे हे, विचार करा ना. समजा ही एक वायर होती, हे मार्कर म्हणजे एक वायर आहे, आणि याच्यावरती आपण एक स्पेसिफिक अमाऊंट ऑफ वेट असं लटकवू शकतो की ज्यामुळे तो त्या मोमेंटला तुटेल. ठीक आहे, हे एक वायर आहे. आता समजा ह्या 2 वायरला आपण असं ॲड केलं, असे 2 मार्कर, आयडेंटिकल मार्कर असे जॉईन केले है ना, वेल्ड केलं आपण, म्हणजे हे 2 आहेत, आणि यांना पण आपण आता एक वेट लटकवतोय है ना. तर किती वेट लटकवावं की ती वायर ब्रेक व्हावी, तर सिंपल आहे, एरिया डबल व्हायला आहे ना, तर डबल वेट लावल्यावरच तो ब्रेक होतो. कळतंय. म्हणजे एरियानुसार तो फोर्स वाढला पाहिजे, सो दॅट ब्रेकिंग स्ट्रेस सेम राहील. ठीक आहे, हे नोट जर असेल तुमच्याकडं तर जास्तीत जास्त 10 सेकंडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह होतो, आणि जर नसेल तर मग खूप वेळ लागतो, विचारच करत बसतो आपण. ओके, लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहू, सेम असाच आहे तोही. काय दिलेलं पहा, सेकंड नंबर, द ब्रेकिंग स्ट्रेस ऑफ अ वायर डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड करतो, पहिला मटेरियल ऑफ द वायर, येस मटेरियल ऑफ द वायरवरती डिपेंड करतोच, लिहिलेलं आहे आपण. लेंथ ऑफ द वायर, नो. रेडियस, नो. शेप, नो. शेप आणि साईजवर नाहीच डिपेंड करत, इट डिपेंड्स ओनली ऑन द मटेरियल. सो सेकंडचा आन्सर आहे ऑप्शन ए. कळलं. ठीक आहे. त्यानंतर तिसरा पण प्रश्न याच्यावरतीच बेस्ट आहे. बघा बरं, अ वायर कॅन सस्टेन द वेट ऑफ 20 kg बिफोर ब्रेकिंग. 20 kg म्हणजे 200 न्यूटन झाला त्याचा ब्रेकिंग फोर्स, मॅक्सिमम फोर्स तो 200 न्यूटन घेऊ शकतो. नाव इफ द वायर इज कट इंटू 2 इक्वल पार्ट्स देन ईच पार्ट कॅन सस्टेन अ वेट ऑफ. तुम्ही त्या वायरला 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करताय, कट करताय, आणि मग तो सिंगल पार्ट जो शिल्लक राहील, आता कोणताही एक पार्ट, तो मॅक्सिमम किती वेट बॅलन्स करू शकतो, सस्टेन करू शकतो, असं विचारलेलं आहे. आता विचार करा, समजा ही ती वायर होती पूर्ण अशी, राईट, ही ती वायर होती अशी, ह्याच्या खाली तुम्ही 20 kg लावू शकतात की ज्यामुळे तो ब्रेक होईल, म्हणजे 200 न्यूटन हा त्याचा मॅक्सिमम फोर्स आहे. ठीक आहे. आता तुम्ही काय करताय, ह्याला अर्ध्यातून कट करताय, म्हणजे हे असा अर्धा पार्ट कट केला आता, आणि राहिली फक्त ही एवढी वायर. ठीक आहे. मटेरियल बदललं का, नाही. मटेरियल नाही बदललं म्हणजे ब्रेकिंग स्ट्रेस सेम पाहिजे, स्ट्रेस सेम पाहिजे बरं का.
स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया सेम पाहिजे. आता जेव्हा ही पूर्ण वायर होती तेव्हा आणि अर्धी आहे तेव्हा यांच्यामध्ये एरिया बदललाय का कुठं? तुम्ही असं कट केलं ना, असं थोडी ना कट करतो आपण वायर, असं कट केलंय. सो एरिया पण सेम आहे. पहा, फोर्स अपॉन एरिया सेम असायला पाहिजे होता, त्यातला परत एरिया पण सेम आहे, म्हणजे मग ब्रेकिंग फोर्स पण सेम पाहिजे. याचा अर्थ तो मॅक्सिमम 20 kg अजून पण बॅलन्स करू शकत असेल. लक्षात आलं? बघा, एका एवढ्या स्टेटमेंटवरती किती फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह होतात. कळतंय? एरिया सेम आहे म्हणून ब्रेकिंग फोर्स पण सेम घेऊ शकतात. सो याचा आन्सर 20 किलो यायला पाहिजे, जे की ऑप्शन सेकंड आहे. चेक करू शकता तुम्ही मागे. ठीक आहे, हे झालेलं आहे. पहिलाच प्रश्न होता. तर तिसऱ्याचा आन्सर 20 kg आहे. चौथा प्रश्न पाहू तो थोडासा वेगळा आहे, यासाठी आपल्याला हे कट करावं लागेल. क्वेश्चन नंबर 4 बघा. 2 wires A and B are made of same material. The wire A has a length L, diameter R, while the wire B has length 2L and diameter R/2. The two wires are stretched by the same force. Then the elongation in A divided by elongation in B is. बघा, 2 वायरमध्ये कंपॅरिझन विचारलेलं आहे की elongation कसं होईल, राईट? जेव्हा तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की जिथं रेशो आहे, ठीक आहे, मी फक्त या चॅप्टरचं म्हणत नाही आहे, कोणत्याही चॅप्टरमध्ये जेव्हा तुम्हाला रेशो ऑफ सेम क्वांटिटीज विचारलं जातं 2 वेगळ्या केसेसमध्ये, कसं करायचं नीट समजून घ्या. त्याची एक मेथड आहे आणि खूप फास्ट होईल त्याच्यामुळं. ठीक आहे, 4th नंबरचा क्वेश्चन आहे हा. कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल आपल्याला? यंग्स मॉड्युलसचा. F/A इंटू खाली डेल्टा एल आणि वर एल. एल म्हणजे ओरिजिनल लेंथ, डेल्टा एल म्हणजे एक्सटेन्शन. आपल्याला याचा रेशो काढायला विचारलेला आहे, म्हणून डेल्टा एलचं इक्वेशन बनवून घ्या. F/A इंटू L/Y. ठीक आहे, हे इक्वेशन आपल्याला आता वापरायचं आहे. हे जे मी बॉक्स करतोय ना, हे इक्वेशन आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे, आता 2 वायर्ससाठी, बरं का, 2 वायर्ससाठी या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाकायच्या. फॉर एक्झाम्पल, पहिल्या वायरसाठी म्हणजे वायर ए साठी जर मी व्हॅल्यू टाकायला सुरू केली समजा, तर हे एक्सटेन्शनला आपण डेल्टा L1 म्हणूयात. ठीक आहे, तर काय म्हटलंय? वायर्स आर स्ट्रेच्ड बाय द सेम फोर्स, म्हणजे एफची व्हॅल्यू सेमच आहे दोन्हीकडं. तर पहिल्या ह्याच्यात एफ लिहून टाकू. लेंथ किती आहे पहिल्याची एलच आहे. त्यानंतर डायमीटर पहिल्याची आर आहे. ठीक आहे, मग एरिया काय होईल? पाय इंटू R/2चा स्क्वेअर आणि यंग्स मॉड्युलस तर वाय आहेच. हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, आता वायर बी जे आहे त्याच्यामध्ये येणारं एक्सटेन्शन डेल्टा L2 जर म्हटलं, त्याचं इक्वेशन काय येईल? बघा, फोर्स सेम होता, त्याला आपण F नाव देऊ. लेंथ किती आहे? लेंथ पहा 2L आहे, दिलेल्या प्रश्नामध्ये लिहा 2L. डायमीटर आहे R/2, मग रेडियस काय होईल? इट विल बी R/4, त्याचा स्क्वेअर होईल आणि यंग्स मॉड्युलस तर अजून पण वायच आहे. नाव दिस इज इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता काय करायचं? आपल्याला कुणाचा रेशो म्हणलाय? याचा आणि याचा रेशो दिसतंय तुम्हाला. नंबर 1 आणि नंबर 2 अशी इक्वेशन्स आहेत. लेफ्ट हँड साईडला डेल्टा एल आहेच, है ना. सरळ सरळ या 2 इक्वेशन्सना डिवाइड करा, तेव्हाच तर रेशो भेटेल, है ना. सो डेल्टा L1 बाय डेल्टा L2 काय काय झालं बघा. जे सिमिलर टर्म्स आहेत ते इथंच कॅन्सल करा. हे बघा, एफ आणि एफ गेला, वाय आणि वाय गेला. बाय द वे मी यंग्स मॉड्युलस सेम का घेतला होता? सेम मटेरियल म्हटलेलं आहे म्हणून सेम वाय. ओके, हे बघा इथे एक एल दिसतोय, तो पण गेला, 2 मात्र शिल्लक आहे. नंतर पाय आहे, तोही कॅन्सल केला. इथं मध्ये R/2 आणि R/4 आहेत, त्यांना काही करत नाही आहे मी. ओके, सो इथं न्यूमरेटरमध्ये शिल्लक राहील फक्त 1 आणि त्याच्या डिनॉमिनेटरमध्ये काय शिल्लक राहील? R²/4. व्हेरी गुड, हे झालं असं. हे झालं पहिल्या इक्वेशनचं न्यूमरेटर. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर लिहून झाले. आता दुसरं इक्वेशन हे होतं, त्याचं न्यूमरेटर आहे 2. हे बघा इथं 2 लिहिलं, डिवाइड बाय डिनॉमिनेटर काय आहे? R²/16. R²/16 झालं. आता काय करता येईल? हे 1/1 R²/4ला तसंच ठेवा, मल्टिप्लाय बाय हा जो 2 आहे तो डिनॉमिनेटरमध्ये असल्यामुळं तो इथं लिहिला आपण 2. ठीक आहे, आणि हा R²/16 जो आहे
तो डिनॉमिनेटरमध्ये तो एकदम वर जाईल न्यूमरेटरमध्ये, r²/16 असं येऊन जाईल. मग हा r² आणि हा r² कॅन्सल झाले. ठीक आहे. मग हा 4 हा 4 आणि हा 16 गेले, इथं राहिलं 4 बघा. ठीक आहे. मग हा 4 आणि हा 2 मल्टिप्लाय होऊन 1:8 आन्सर येऊन जातं. व्हेरी गुड. असा ऑप्शन आहे आणि हेच आन्सर आहे 1:8. ठीक आहे. फर्स्ट ऑप्शन ए. ठीक आहे. चेकआउट करा, बघा कुठं काही डाऊट असेल है ना. पुढचा प्रश्न पाहूयात. तोही सोपाच आहे पण चांगला आहे. शेवटचा प्रश्न या व्हिडिओचा बघा. क्वेश्चन नंबर 5. A wire elongates by 1 mm when a load W is hung from it. If this wire goes over a pulley and two weights W each are hung at the two ends, then the elongation of the wire will be. खूपच सुंदर प्रश्न आहे बरं का. ह्याची सिम्प्लिसिटी हेच ह्याची सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे ना, कन्फ्युजन क्रिएट करायला. काय म्हटलंय की एक साधी अशी वायर घेतलेली आहे, ठीक आहे, आणि त्याच्यावरती एक W वेट सस्पेंड केलेला आहे. त्यामुळे काय झालं, W वेट सस्पेंड केल्यामुळे मे बी हा Δl लेंथनी एक्सटेंड झालेला आहे हे वायर. ठीक आहे. आता पुढच्या केसमध्ये ते काय करतायत, एक पुली घेतलेली आहे त्यांनी, एक पुली आहे. ठीक आहे. ॲक्च्युली ह्या वायरला आपण असं सिंगलनी दाखवू म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ओके. या पुलीला एका दुसऱ्या रॉडनी असं सस्पेंड केलं गेलेलं आहे हे असं, आणि त्या पुलीवरून ही आपली वायर टाकलेली आहे. ही अशी वायर टाकलेली आहे ही अशा पद्धतीनं, आणि त्याच्या दोन एंडला तेच सेम वेट टाकलेले आहेत पण दोघं जण. इथं जसा एक सिंगल आहे, इथं तसेच हे दोघं टाकलेले आहेत. मी थोडी साईज फक्त लहान काढली आहे पण व्हॅल्यू मात्र सेमच आहे बरं का. इथं हा जर 5 किलो असेल तर हा पण 5 किलो आहे, हा पण 5 किलो आहे. ठीक आहे. पुलीवरून जाणाऱ्या या स्ट्रिंगचे जे दोन पार्ट आहेत हे आणि हे, ठीक आहे, हे दोघं इक्वल लेंथचे आहेत का नाही असंही काही नाही आहे, कसंही असू शकतं. हां, पण हीच वायर इथं आहे, म्हणजे ही जी टोटल लेंथ आहे ना तीच लेंथ इकडं आहे बरं का. एवढं मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण तीच वायर पुलीवरून टाकली असं सांगण्यात आलेलं आहे. ओके. क्वेश्चन असं आहे की आता तुम्ही 2 वेट टाकलेले आहे तर याच्यामध्ये येणारं एक्सटेन्शन किती असेल. एक 2 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करा, विचार करा, आणि डेफिनेटली तुमचा आन्सर इथं तुम्ही चुकीचं बनवू शकतात. ठीक आहे. होतं का इथं पहा मिस्टेक काय होते. मिस्टेक अशी होते की आपण पाहतो अरे इथं एक वेट लागलेलं आहे, वेराज इथं 2 वेट्स लागलेले आहेत. म्हणजे फोर्स इथं जर W असेल तर इथं मात्र फोर्स 2W आहे असा आपण विचार करतो. आणि आपल्याला माहिती आहे यंग्स मॉड्युलसच्या इक्वेशनमध्ये जे की असं लिहिलं जातं, हा Δl जर इकडे टाकला तर आपल्याला दिसतं की चेंज इन लेंथ जे आहे ते ॲक्च्युली फोर्सला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि आपल्याला असं वाटतं की इथं 1 W इथं 2 W, फोर्स डबल झाला आहे म्हणजे एक्सटेन्शन डबल व्हायला पाहिजे, कारण बाकीच्या क्वांटिटीज सेम आहेत, लेंथ, एरिया आणि वाय सेम आहे, पण मग फोर्स डबल झाला असा आपण विचार करायला लागतो. इथंच कन्फ्युजन होतं. ठीक आहे. मग ॲक्च्युअल आन्सर काय आहे. द आन्सर इज की इथं जेवढं एक्सटेन्शन होत असेल, आय थिंक 1 mm म्हटलेलं आहे त्यांनी, वाटतं 1 mm एक्सटेन्शन होतं असं म्हटलेलं आहे. इथं पण होणारं एक्सटेन्शन 1 mmच होतं, सेमच होतं. का बरं सेम होतं. लॉजिक बघा. आता या वायरवरती जो एक्सटेन्शनचा फोर्स लागलेला आहे, डिफॉर्मेशनचा जो फोर्स लागलेला आहे तो कुणामुळे आला आहे, या डब्ल्यूमुळं. मग या एंडवरती तो फोर्स असा डाऊनवर्ड लागतोय W, म्हणजे त्याचं वेट, या ऑब्जेक्टचं वेट, राईट. पण ही स्ट्रिंग एक्सपान्शन झाल्यानंतर रेस्टमध्ये थांबते आहे ना, रेस्टमध्ये, म्हणजे या एंडवरती पण त्याच्यावरती इकडे W फोर्स लागतोय जो की त्या सिलिंगनी त्याला दिलेला आहे. म्हणजे असं बघा, या वायरवरती 2 एंडला 2 इक्वल आणि अपोजिट मॅग्निट्यूडचे फोर्सेस आहेत, त्यामुळे तो एक्सपांड होतो बाय 1 mm. ठीक आहे. वेट एकच आहे पण फोर्स मात्र 2 लागत आहेत डब्ल्यूचे इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये. तेच इथं आहे ना. मग इथं ह्या एंडला हा फोर्स W खाली आहे, इथं या एंडला तो फोर्स W खाली आहे. हां, येस, अपोजिट डायरेक्शनमध्ये नाही आहेत, पण इथं तुम्ही पुलीचा वापर करून त्या फोर्सची डायरेक्शन बदललेली आहे, राईट. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे सांगा. काहीच नाही आहे.
सेमच आहे ना, म्हणजे 2 एंडला 2 फोर्स लागणं इथंही होतंच की, मग काय फरक पडतो है ना, अजूनही ते इक्विलिब्रियममध्येच आहे ना. मेन लॉजिक काय होतं की फोर्स डबल होत नाही, हा पण सेमच राहतो जसे की बाकीचे सेम राहत होते तसे, त्यामुळं डेल्टा एल पण सेम राहतो. 1 mm आन्सर यायला पाहिजे. कळलं? म्हणलं होतं ना, हा प्रश्न खूप चांगला आहे, लिहून घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण पहिला व्हिडिओ इथं संपवतोय, थांबतोय मी इथं, कारण मग व्हिडिओची लेंथ वाढत जाते. ठीक आहे, ह्याच्यानंतरचे सिक्वेन्समध्ये असणारे व्हिडिओ पण इलास्टिसिटीचे चेकआउट करा, कारण खूप सुंदर प्रश्न आहेत, खास करून एक्सरसाइज क्वेश्चन्स खूपच चांगले आहेत. ठीक आहे, त्या सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलीच असेल. सोबत तुम्हाला जर अजून काही हेल्प माझ्याकडून हवी असेल फॉर दीज एक्झाम्स प्रिपरेशन किंवा कॉन्सेप्च्युअल काही लर्निंग हवं असेल, यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी. थँक्यू व्हेरी मच.